अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्याकडून जे ब्रेसलेट घेतलेलं आहे किंवा घेणार आहात त्या ब्रेसलेटची जी काही माहिती म्हणजे त्याची पूजा कशी करायची, काळजी कशी घ्यायची, कोणत्या हातात ते ब्रेसलेट घालायचं आणि काय नियम पाळायचे ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की या चॅनलवर भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपले येत असते। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिले ब्रेसलेट तुमच्या घरी आलं, आता आपलं पार्सल तुमच्या घरी आलं, मग काय करायचं? पार्सल घरी आल्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। पार्सल ओपन केलं ते कधीही तुमच्या घरी येऊ, ओपन केल्यानंतर म्हणजे तुम्हाला जर मासिक धर्म असेल, तुमच्या घरामध्ये सुतक विटाळ असेल तर तो बॉक्स तसाच घेऊन बाजूला ठेवून द्यायचा आहे। पण तुम्हाला सगळं क्लिअर असेल तर काय करायचं, ते ब्रेसलेट त्या पिशवीतून बाहेर काढायचं। सगळ्यात आधी त्या ब्रेसलेटचा ओपनिंग व्हिडिओ बनवायचा, जेणेकरून एखादी ब्रेसलेट जर तुटलेलं असेल तर तो व्हिडिओ आमच्यापर्यंत आल्यावर आम्ही तुम्हाला ते रिटर्न करून देऊ शकतो। पण परत सांगते, जर ओपनिंग व्हिडिओ तुमच्याकडे नसेल ना तर ब्रेसलेट रिटर्न होणार नाही। त्यामुळे ओपनिंग व्हिडिओ बनवणं मस्ट आहे। आणि तो ओपनिंग व्हिडिओमध्ये काही चुकीचं निघालं तरच मग आम्हाला तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाठवू शकता, तुम्हाला रिटर्न ते मिळू शकतं। पण ओपनिंग व्हिडिओ असेल तरच याची खात्री करून घ्या। आता ब्रेसलेट घरी आलं, सगळ्यात पहिले ओपनिंग व्हिडिओ बनवला, व्यवस्थित आहे ब्रेसलेट काढून घ्यायचं आहे। ब्रेसलेट सोबत जे काही असेल, कॉइन घेतला असेल, पेंडेंट असेल, जे काही असेल ते व्यवस्थित काढून घ्यायचं, देवघरामध्ये ठेवायचं। आता खूप जणांचं म्हणणं असतं की ताई आमच्यामध्ये देवघर नसतं, तर देवघर नसेल त्या एखाद्या चांगल्या ठिकाणी म्हणजे सकारात्मक ठिकाणी ठेवायचं आहे। बेडरूममध्ये न ठेवता शक्यतो हॉलमध्ये ठेवा मग। आणि शक्यतो 99% लोकांच्या घरात देवघर असतं, तर देवघरामध्ये ब्रेसलेट ठेवायचं, हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करायची आहे। कमीत कमी ब्रेसलेट त्या दिवशी ठेवायचं। आता ब्रेसलेट धारण कधी करायचं, तर एकतर तुम्ही सोमवारी घालू शकता किंवा तुम्ही गुरुवारी घालू शकता किंवा तुम्ही शुक्रवारी घालू शकता। या 3 दिवसापैकी एका दिवशी तुम्ही पहिल्यांदा जर ब्रेसलेट घेतला असेल तर या 3 दिवसापैकी एकाच दिवशी तुम्ही घालायला सुरुवात करू शकता। म्हणजे तुम्ही सोमवारी ब्रेसलेट घालायला सुरुवात केली ना, मग तुम्ही त्यानंतर कधी पण ब्रेसलेट घालू शकता। पण पहिल्यांदा ब्रेसलेट पूजा करून घालणार ना तर ते सोमवार, गुरुवार किंवा शुक्रवार तुम्हाला घालायचं आहे। समजा बघा ब्रेसलेट आता मंगळवारी आलं, मग तुम्हाला गुरुवारी धारण करायचं आहे। मग मंगळवारी आल्यानंतर ते देवघरामध्ये ठेवा, हळद कुंकू लावून त्याची पूजा करा आणि गुरुवारपर्यंत ते देवघरामध्येच राहू द्या। ओके। आता गुरुवारी समजा तुम्हाला सोमवार, गुरुवार किंवा शुक्रवारी ब्रेसलेट घालायचं आहे, त्याची पूजा कशी करायची? देवघरामध्ये ठेवलं, हळदी कुंकू, परत सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर परत हळदी कुंकू अर्पण करा ब्रेसलेटला। त्यानंतर काय करायचं आहे, ब्रेसलेट सगळ्यात पहिले आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। स्त्री असू द्या पुरुष असू द्या, ब्रेसलेट आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं। उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर त्या ब्रेसलेट सोबत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र कोणता म्हणायचा तो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे। तो व्हिडिओची लिंक पण तुम्हाला पाठवलेला आहे, त्यामध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे। ब्रेसलेट हातामध्ये घ्यायचं, डोळे बंद करायचे किंवा तुम्ही ह्या हातामध्ये जपमाळ घ्या। तुम्ही कसं पण 108 वेळेस काउंट करायचं आहे। जपमाळ घेऊ शकता किंवा मोबाईलवर ते येतं ना काउंटिंगचं, 108 वेळेस हा मंत्र ब्रेसलेट उजव्या हातामध्ये घ्यायचं। आता तुम्हाला मी माझंच ब्रेसलेट घेऊन दाखवते। हा ब्रेसलेट असं उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि 108 वेळेस तुम्हाला जो मंत्र आहे तुमच्या ब्रेसलेटचा तो मंत्र 108 वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे। 108 वेळेस मंत्र म्हणल्यानंतर आता हे ब्रेसलेट आपल्याला आपल्या हातात घालायचं आहे। पण आता कोणत्या हातात घालायचं, तर जर स्त्रिया हे ब्रेसलेट घालत असतील ना, मग मुली असू द्या स्त्रिया असू द्या, त्यांनी हे ब्रेसलेट त्यांच्या डाव्या हातात घालायचं आहे। आता व्हिडिओमध्ये वाटतं की हा माझा उजवा हात आहे, पण नाही, हा माझा डावा हात आहे, कारण की हा मी फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करते। हा डावा हात आहे, मग हा आपल्याला स्त्रियांना हे ब्रेसलेट डाव्या हातात घालायचं आहे। आणि जर पुरुष ब्रेसलेट घालत असेल तर त्यांनी हे उजव्या हातात घालायचं आहे। मग ते कोणतंही ब्रेसलेट सुद्धा पुरुषांनी उजव्या हातात घालायचं, स्त्रियांनी डाव्या हातात घालायचं। पण ज्यांनी कोणी रिलेशनशिप हिलिंग ब्रेसलेट घेतलेलं आहे ते उलट आहे। रिलेशनशिप हिलिंग ब्रेसलेट हे स्त्रियांनी उजव्या हातात घालायचं आहे आणि पुरुषांनी डाव्या हातात घालायचं आहे। समजलं? सगळे ब्रेसलेट स्त्रियांनी डाव्या हातात घालायचे आणि पुरुषांनी उजव्या हातात घालायचे, मग सगळे ब्रेसलेट। पण फक्त एक ब्रेसलेट हे स्त्रियांनी उजव्या हातात घालायचं आणि पुरुषांनी डाव्या हातात, ते म्हणजे रिलेशनशिप हिलिंग ब्रेसलेट। समजलं हे नक्की? आता आपला ब्रेसलेट आहे हे आपल्या नावाने सिद्ध झालेलं आहे, ते इतर कोणालाही चुकूनही घालायला द्यायचं नाही, यांनी ह्या ब्रेसलेटची पावर कमी होऊ शकते। त्याचबरोबर तुम्हाला ब्रेसलेट जर प्रत्येक वाटतं की आता 6 महिने ब्रेसलेटची चार्जिंग टिकते, पण तुम्हाला वाटतंय की ब्रेसलेटचं काम थोडं कमी करायला लागलंय किंवा जसं पहिल्या दिवसापासून ब्रेसलेट काम करतंय 6 महिन्यापर्यंत तसंच काम करावं, तर एका वाटीमध्ये, मग तुम्ही स्टीलची वाटी घेऊ शकता, एका वाटीमध्ये हे ब्रेसलेट ठेवायचं। प्रत्येक
महिन्याला एक पौर्णिमा असते, त्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाश हा अतिशय तीव्र असतो, त्या चंद्रप्रकाशामध्ये ती वाटी ठेवायची जेणेकरून तो चंद्रप्रकाश हा त्या ब्रेसलेटवर पडेल आणि ब्रेसलेट चार्ज होईल. पण खूप जणांचं म्हणणं आहे की ताई आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो, चंद्रप्रकाश येत नाही. पण आता यावर दुसरा सोल्युशनच नाही आहे, चंद्रप्रकाशातच ठेवावं लागणार आहे. कमीत कमी 1 तास तरी हे ब्रेसलेट प्रत्येक पौर्णिमेला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे. रोज रात्री झोपताना ब्रेसलेट काढून ठेवायचं. रात्री झोपण्यापूर्वी एक स्टीलची वाटी घ्यायची, त्यामध्ये हे ब्रेसलेट ठेवायचं. जमलं तर देवघराजवळ ठेवा किंवा तुम्ही तुमच्या जवळपास ठेवू शकता, पण ब्रेसलेट वाटीमध्ये काढून ठेवा. सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर हे ब्रेसलेट आपल्याला हातात घ्यायचं, उजव्या हातात ठेवायचं आणि जो मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे तो आता रोज तुम्हाला फक्त 11 वेळेस म्हणायचा. पहिल्यांदाच पूजा करताना 108 वेळेस, रोज 11 वेळेस हा मंत्र आपल्याला म्हणायचा. आणि 11 वेळेस मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला 11 वेळेस त्याला ॲफर्मेशन द्यायच्या. ॲफर्मेशन कोणती? तुम्ही ज्या कोणत्या कामासाठी ब्रेसलेट घेतलेलं आहे ते काम माझं पूर्ण झालेलं आहे हे तुमच्या शब्दात सांगायचं. उदाहरण सांगते, हे फिरोजा ब्रेसलेट आहे व्यवसायासाठी. हे ब्रेसलेट जर तुम्ही घेतलं तर काय म्हणायचं? माझा व्यवसाय खूप छान चालू आहे, माझा व्यवसाय खूप छान चालू आहे. नोकरीसाठी घेतलं तर मला माझ्या मनासारखी नोकरी लागली आहे. पैशासाठी घेतलं असेल तर माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे आणि मी श्रीमंत आहे. माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे आणि मी खूप श्रीमंत आहे असं म्हणायचं आहे. प्रेग्नन्सीसाठी घेतलं असेल तर मी प्रेग्नेंट आहे आणि मला खूप गोंडस बाळ झालं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स म्हणायचे आहे फ्युचर टेन्समध्ये. हे झालं. आणि त्यानंतर तुम्हाला ब्रेसलेट सांगितलं त्या हातामध्ये, स्त्रियांनी डाव्या हातात, पुरुषांनी उजव्या हातामध्ये. रिलेशनशिप हिलिंग ब्रेसलेट असेल तर स्त्रियांनी उजव्या हातात, पुरुषांनी डाव्या हातामध्ये ते घालून घ्यायचं आहे. आता हे झालं. यानंतर ब्रेसलेटचे नियम आहे का? आता नियम काय पाळायचे आहे ब्रेसलेट घातल्यावर? सगळ्यात पहिले, ब्रेसलेट घातल्यानंतर स्त्रिया असेल तर स्त्रियांना मासिक धर्म येतो. आता मासिक धर्म कधीच सांगून येत नाही की याच तारखेला मासिक धर्म येईल, हे कोणालाच फिक्स नसतं. मग काय करायचं? ब्रेसलेट तुमच्या हातातही राहू द्या. मासिक धर्म आला, तुम्हाला समजलं की आता तुम्ही सकाळी ब्रेसलेट घातला आणि दुपारनंतर तुम्हाला पिरियड्स चालू झाले. पिरियड्स चालू झाले हे समजताच क्षणी हे ब्रेसलेट काढून कोणत्या तरी व्यक्तीकडे द्यायचं आणि त्या व्यक्तीला ते दुसरीकडे ठेवायला सांगायचं. मासिक धर्माचे 4 दिवस 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर परत मग कोणताही वार असू द्या, तुम्हाला परत हे ब्रेसलेट तुमच्या देवघरामध्ये ठेवून हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. त्याचबरोबर परत हातामध्ये घेऊन 108 वेळेस मंत्र म्हणायचा आहे आणि मग तुम्हाला हे ब्रेसलेट घालायचं आहे. आणि जर शक्य असेल ना तर पहिल्यांदा तुम्ही अगरबत्ती घ्या आणि अगरबत्ती त्या ब्रेसलेटला ओवळा, म्हणजे हे पॉझिटिव्ह चार्ज होतं अगरबत्तीच्या धुराने. हे रोज केलं तरी चालेल किंवा फक्त पहिल्यांदा तुम्ही घालणार तेव्हा केलं तरी चालेल. आता पुरुषांनी पण महिन्यातून एकदा परत पूजा करावी, मग पौर्णिमेला करू शकता किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्हाला वाटलं ना आज आपल्याकडे वेळ आहे मोकळा, मग हे ब्रेसलेट काढायचं, देवघरामध्ये हळदी कुंकू त्याला अर्पण करायचं, आपल्या हातात घ्यायचं आणि 108 वेळेस मंत्र म्हणायचा, धूप त्याच्यावर ओवाळायचं, म्हणजे अगरबत्तीचा धूप त्याच्यावर ओवाळायचं आणि परत तुम्ही घालू शकता. अशी पूजा तुम्ही महिन्यातून कधीही करू शकता. आणि स्त्रियांनी तर कंपल्सरी पिरियड्स झाल्यानंतर ही पूजा करायचीच आहे. आता त्यानंतर नॉनव्हेज तुम्ही खात असाल, तर समजा तुम्ही आज रात्री नॉनव्हेज खाणार आहे तर जेवायच्या आधी ब्रेसलेट काढून ठेवायचं, वाटीमध्ये ठेवा, कुठेही ठेवून देऊ शकता. तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तर अतिउत्तम. नॉनव्हेज खा. दुसऱ्या दिवशी तुम्ही आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आपल्या नेहमीच्या प्रमाणे हातामध्ये घेऊन मंत्र म्हणायचा 11 वेळेस आणि मग तुम्ही घालू शकता. पण नॉनव्हेज खाताना ब्रेसलेट हातात नसेल याची काळजी घ्या. जर तुम्ही ड्रिंक करत असेल तरीही ब्रेसलेट हातात नका ठेवू. आता काय होतं, काहींचं काम पबमध्ये असतं, तिथे रोज त्यांना ड्रिंक सर्व करावं लागतं, तर हे ब्रेसलेट अशा वेळेस तुम्ही हातामध्ये ठेवू शकता किंवा खिशामध्ये ठेवलं तरी चालेल. ब्रेसलेट रोज घालणं शक्य नसेल तर तुमच्या जवळ तुम्ही ब्रेसलेट ठेवू शकता. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल किंवा विटाळ असेल त्या दिवसातही ब्रेसलेट धारण करायचं नाही, देवघरामध्ये ब्रेसलेट ठेवून द्यायचं आहे. किंवा तुम्ही कोणाच्या अंत्यविधीला जात आहात, फक्त अंत्यविधीला, 10वा 13वा वर्ष श्राद्ध नाही, फक्त अंत्यविधीला जात असाल तर हे ब्रेसलेट तुम्हाला तिथे घालून जायचं नाही. अगदी सोपे बेसिक नियम आहे. मला वाटतंय मी या व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर केलेलं आहे. तरी पण काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. ब्रेसलेट ऑर्डर केलं नसेल तर इथे नंबर दिलेला आहे, जा ब्रेसलेट ऑर्डर तुम्ही करू शकता. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.